पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती अर्थात मैदानावरती, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतो आहे साईनाथ अर्नाळा. फक्त जास्त वेळ घेऊ नका, सामना सुरू होते, तुमची वेळ देखील आता सुरू झालेली आहे. टायमर या ठिकाणी लावलं जाईल. शिवनेरी चषक 2024च्या याच्या 5व्या दिवशी 5 षटकांचा सामना आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिली जातील. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं शिवनेरी चषक 2024 प्रतियोगिता का आज का 5वां दिन और बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. पत्तू पैकर्स अंकुशमती दत्ता स्पोर्ट बनाम साईनाथ अर्नाला. और इस वक्त प्रमुख गेंदबाजी करने के लिए तैयार है चांस जितेश स्ट्राइक रेंज पर, नॉन स्ट्राइक रेंज पर दीपेश. और पावर प्ले का बहुत ही महत्वपूर्ण पहला ओवर है. फ्लाइंग स्वीप है, गली है, उसके साथ एक खिलाड़ी अब देख रहे पॉइंट पर, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी बॉर्डर पर और एक खिलाड़ी मिड ऑफ पर. 4 की पहली गेंद और टॉस गेंद थी ऑन साइड पर, डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ बहुत खूबसूरती के साथ खेल दिया है. खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. पहली गेंद पर सही नसीहत देते हुए बल्लेबाज, गेंद बॉल के बाद 4 रन. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. थँक्यू. आपलंच पावर निपलाच जो. पहिल्याच बॉलवर चौकार. अशा वेळेला मात्र मी आज जितेश पाटील बंधूला इम्प्रोव्हायझेशन पाहिले करताना, कारण अशा प्रकारचे स्ट्रोक तो पाठीमागे खेळतो 360 डिग्रीमध्ये खेळताना पाहायला मिळतो. परंतु आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आणि इम्प्रोव्हायझेशन या दोन गोष्टींचा मिलाप त्याने केलाय आणि म्हणूनच थोडीफार कुठेतरी सुधारणा करत असताना हा स्ट्रोक त्याने डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला अगदी सागर मोरे सरांच्या बाजूने चेंडू जलद गतीने निघून गेला, गुंगान देत मात्र चौकार मिळाला. 4 चांस. अगली गेंद और आता बल्लेबाजी, अच्छा स्ट्रोक है, क्या बात है. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. जाऊ दे पोर, दादू से एक शॉट वन्स मोर. उडू दे तो षटकार, जाऊ दे पोर, दादू से एक शॉट वन्स मोर. थँक्यू. खूप चांगला फटका यावेळेला आपण पाहतात. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेला, थोडासा जोखीम पत्करणारा हा स्ट्रोक डेफिनेटली खेळला गेला, परंतु धावा येत आहेत. जितेश पाटील बंधू यासाठीच ओळखला जातो. 2 वेळा 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया टेनिस बॉल क्रिकेटच्या मी समालोचन करताना 6 बॉल 7 ते पाहिलेत नारंगीच्या मैदानात, हिरवळ मैदानात. गिर गए लेकिन उसके बाद में क्या देखिए, अच्छा स्ट्रोक है, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ पडतोय पण घडतोय, पण मैदानात एकटाच नडतोय. या वेळेला बंदुकीच्या गोळीतून तशी गोळी निघावी तसा चेंडू सीमारेखा पार जातोय. 4 धावांचा चौकार. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. मित्रांनो, खेळाडूंनो, खूप सुंदर फटका आणि हा षटकार, या षटकार 3 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा फलकावर पाहायला मिळतात. ग्रेट टायमिंग, खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत. पहा तुम्हाला जी 4 षटका आहेत ती 20 मिनिटातच फेकले गेले पाहिजे, त्याची दखल घ्या. जेवढं टाइम करायचं आहे, टाइम स्पेंड तेवढं करू शकता, परंतु इथे जर आपण पाहिलं तर एकदा का टाइम यावेळेला ऑफ झालं की तुम्हाला क्षेत्ररक्षक एक घ्यावाच लागणार आहे. 38 सर्कलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावा, 3 बॉलचा खेळ झालाय. प्रशांतजी जी स्टार्ट मिळून दिले ना ती नेत्र दीपक पाहायला मिळते. चार्ल्स गावदेसारख्या गोलंदाजाला अटॅक करणं, गेल्या मॅच मध्ये 6 धावांचं 1 षटक आपल्याला पाहायला मिळालं. पॉवर प्ले मध्ये एक चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज, त्याच्यावर 3 बॉलवर 3 चौकार. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय जितेश पाटील बंधू. हा आहे जुचंद्रचा ब्रँड. चांस अपने बॉलिंग पर तैयार. उम्दा बल्लेबाजी जितेश द्वारा. स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. इस ओवर की अगली गेंद 4 तैयार है. ओह, टिप्पा खाने के बाद अगर देखें तो ज्यादा उछाल तो नहीं था, ऑफ स्टंप के काफी बाहर आए थे और गेंद को स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाहर भेजना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ. विकेट कीपर ने अपना काम पूरा किया. विकेट कीपर के तौर पर बतौर गेंदबाज चार्ल्स की बात कर तो पहले मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही थी. इस मैच में स्कोर ऑफ द विकेट अच्छी बल्लेबाजी रही है जितेश की. 4 गेंदों में 12 पर खेल रहे हैं. स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. चार्ल्स वसीफ खेलना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है.
ये थोड़ा ज़्यादा हो गया बल्लेबाज जितेश की तरफ से, क्योंकि इससे पहले 3 बार अपने बल्लेबाज के तौर पर गेंदबाज को अनसेटल किया था। रत्नात्मक बल्लेबाज आपने की, एक बार फिर क्रीज के गहरा का अच्छा इस्तेमाल किया और रन बनाए। लेकिन उसके बाद में देखे जब 4 गेंदबाजी कर रहे हैं तो उसके बाद लगातार उसी तरह के स्ट्रोक खेल रहे हैं आप, और उसका फायदा चार्ल्स को मिलता हुआ कम बैक करने की कोशिश। स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के। चार्ल्स अपनी बॉलिंग मार पर तैयार है। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, बल्लेबाज दीपेश के लिए उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, मिडान का खिलाड़ी दायरे के अंदर है और पीछे आके बहुत ही अच्छा कैच, पहले विकेट का पतन और पत्तू पैकर्स के उम्मीदों का रखा पहला झटका। बल्लेबाज दीपेश बैक टू द पेबल एंड गॉन। थँक यू डिझे, वेलकम बॅक। 13 धावा, एक पहिलाच धक्का पाहायला मिळतो यावेळेला दीपेश पाटील, ज्या खेळाडूच्या नावावर 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आहे, तोच दीपेश केदारनाथ पाटील यावेळेला आपण पाहू शकता बॅक टू द पवेलियन मध्ये जात असताना पाहायला मिळतोय। पहिला धक्का 13 या धावसंख्येवर, चार्ल्सने पहिले 3 बॉल खराब यावेळेला पाहायला मिळाले, परंतु जितेश पाटील बंधूने 3 बॉल 3 चौकार जे मारले नेत्रदीपक पाहायला मिळाले होते, परंतु प्रमोद लेलेने कोणतीही नो मिस्टेक केली आणि इथे जर आपण पाहिले तर एक सुंदर झेल कॅरी करत असताना आपण पाहू शकता विघ्नेश मॅन ऑफ द सिरीजचा हकदार। गेल्याच वीक मध्ये आपण पाहिलं सायबा या स्पर्धेमध्ये अंडरआर्म ची एक पॉप्युलर स्पर्धा पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि विरार विभागामध्ये तोच विघ्नेश साखतोडे आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगलं क्रिकेट प्रशांतजी, प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 65 वर जाऊन पोहोचेल आणि एका साइडला पत्तू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताई स्पोर्ट, जुचंद्र हा संघ मात्र सुस्थितीमध्ये आहे पहिल्या षटकामध्ये, नो डाउट अबाउट इट। लेकिन मैं थोड़ा अलग सोच रहा हूँ प्रमोद, क्योंकि आपने पहले 3 गेंदों में 12 रन बनाए थे, तो इसका मतलब आप यहाँ से कम 15 के ऊपर 20 के आसपास जा सकते थे। आखिर के 3 गेंदों में आपने सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी नहीं की और चार्ल्स को कमबैक करने का मौका दिया। अगर आप सिंगल लेते तो बिल्कुल स्कोर 15 के पार जा सकता था, तो थोड़ा गलती की, बल्लेबाजों ने विकेट भी मिला और चार्ल्स को कमबैक करने का मौका भी। विघ्नेश अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है और गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लगी। इस बार बढ़िया स्टार्ट गेंदबाज विघ्नेश के लिए, एक ऐसे खिलाड़ी हैं जो हमेशा अनुशासन के साथ गेंदबाजी करते हैं, विकेट प्राप्त करना चाहते हैं, कोशिश बहुत बढ़िया, इंटेंट बहुत अच्छा होता है विघ्नेश का। और जैसे कि अर्नाला के मैदान पर जो खास करके रबर बॉल का टूर्नामेंट होता है, रेनी टूर्नामेंट, वहां इस सीजन में बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था विघ्नेश ने, अच्छी गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी। अपने बॉलिंग मार पर तैयार, राइट अप ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द विकेट आ गया है, मिड ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे है, नहीं होगा कैच, नहीं होगा ये कैच, क्योंकि देखिए पीछे जाके कैच लेना इतना आसान नहीं है। कोशिश तो बहुत बढ़िया थी लेकिन गेंद के ऊपर निगाह नहीं थी खिलाड़ी के, और इसके कारण बिल्कुल ये कैच नहीं हुआ। स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर, ओवर दूसरा प्रगति पर है। काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं, ये बहुत ही शानदार और बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट देख रहे हैं, सुंदरी चषक 2024। इस ओवर की अगली गेंद विघ्नेश, फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर डीप मिड विकेट बॉल की तरफ गेंद बहुत तेजी के साथ जाएगी 4 रनों के लिए। नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजरा देखने लायक होगा। गेंद बॉलिंग के बाद 4 रन। खूप चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला, गॅप शोधण्यामध्ये एक्सपर्ट असलेला खेळाडू अर्थातच जितेश पाटील बंधू पाहायला मिळाला किरणजी कारभारी यांच्या स्वागतासाठी, आणि तोडफोड ग्रुपला यावेळेला बॅनरला सलामी देणारा हा आपण पाहू शकता येतो एक खणखणीत आणि सनसणीत शिवनेरी चषक चौकार। 19 धावांवर पहिला धक्का दीपेश पाटीलच्या स्वरूपात पाहायला मिळाला। तिथून जर आपण पाहिली तर पार्टनरशिपची गरज, आणि ही पार्टनरशिप होताना पाहायला मिळते। एका साइडला विघ्नेश साखळतोडे म्हणजेच या संघातील एक हार्दिक पांड्या म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, एक हर उन्नरी आणि 100% देणारा खेळाडू म्हणजेच विघ्नेश आपण पाहत आहेत। जितेश ऑन स्ट्राइक, जितेश ने अभी तक 18 रन बनाए, 7 गेंदों का सामना किया, स्कोर 19 1 विकेट के नुकसान पर। प्रमुख गेंदबाज के तौर पर विघ्नेश गेंदबाजी कर रहे हैं, थोड़ा सा समय लेते हुए। फील्डिंग की बात करें तो ऑन साइड पर डीप विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, मैदान का खिलाड़ी दायरे के अंदर रखा गया है, राइट अप ओवर द विकेट।
कदमों का इस्तेमाल किया, गेंद को ऑनसाइड पर खेलते हुए मिड ऑन पर खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया। दूसरा ओवर 20 रन 1 विकेट के नुकसान पर तो पैकर्स की टीम बल्लेबाजी कर रही है। हमेशा ध्यान रखना कि सफल होने के लिए खुद से वादा, मजबूत इरादा और संकल्प किसी और से ज्यादा करना पड़ता है। एक कदम आगे सोचने का समय बिल्कुल आ गया है। डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं। और विघ्नेश का ये ओवर है अभी तक 5 गेंदों में 9 रन 22 1 विकेट के नुकसान पर पत्तू पैकर्स। इंपॉर्टेंट मैच 5 ओवर का यह मुकाबला। राइट आर्म ओवर द विकेट विघ्नेश रिवर्स स्वीप खेलना चाह रहे थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। फ्लैग स्वीप पर खिलाड़ी तैनात है। थ्रो बहुत तेजी के साथ किया गया था लेकिन कवर करने के लिए खिलाड़ी है। थोड़ा सा एक बार फिर देखे खराब फील्डिंग हुई है और उसका फायदा लेग बाय का इशारा अंपायर की तरफ से हुआ। विघ्नेश के इस ओवर में 10 रन, बहुत ही अच्छा ओवर। 2 ओवर के बाद अगर देखें तो स्कोर 22 रन 23 रन 1 विकेट के नुकसान पर 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। प्रमोद क्या कहना जिस तरह से 2 ओवर का खेल समाप्त हुआ? 2 षटकांचा खेळ झालाय। 11.50च्या सरासरीने 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचते। पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ता स्पोर्ट, जुचंद्र या संघाची आपल्याला पाहायला मिळते। खूप चांगली स्टार्ट तर जरूर झाले कारण जितेश पाटील बंधू जिथपर्यंत आहे दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत। मैदानाच्या आतमध्ये 9 मिनिटे आणि 34 सेकंद तुमच्यासाठी आहेत 2 षटक या ठिकाणी टाकण्यासाठी। तर आतापर्यंत चांगली स्टार्ट तर जरूर झाले। जगदीश पाटील बहाडोलीवरून मात्र शुभेच्छा देतात या स्पर्धेला आणि त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। एक अतिशय चांगले खेळाडू आणि चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतात। नक्कीच बहाडोली टुर्नामेंटमध्ये आपली भेट होईल यात मात्र शंका नाही आहे। तर प्रशांतजी ज्या पद्धतीने अप्रतिम आपण सातत्याने चांगला खेळ केला गेला या 2 बंधूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर 3 षटक आणि 3 षटकांमध्ये मॅक्झिमम 30-35 धावा, डेफिनेटली एक उत्साहवर्धक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। बहुत ही क्रुशियल मुकाबला है दोनों टीमों के लिए क्योंकि यहां से अगर 23 धावा 1 गडी बाद 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय। जुचंद्र ते शारजा कतारच्या स्टेडियम पर्यंत कैवल्य पाटील बंधूचा प्रवास राहिलाय आणि एक अतिशय सुंदर दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। जुचंद्र म्हटलं तर कलाकारांचं गाव, रांगोळीचं माहेरघर आणि माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं। ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका, क्लास, क्वालिटी, परंतु जयू कोणतीही चुकी करणार नाहीये। 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन। पुढच्या स्टेज तर मागचा शाना होतोय खेळाडू अर्थातच प्रशांत घरत यांचे बंधू मिस्टर जयेश घरत। जयूने टिपला झेल। फलंदाज बॅक टू द पवेलियन। निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये गेम चेंजर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी अंगीकृत करतील का याकडे लक्ष असेल। घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण सुभाषजी कदम यांना संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये। फिलहाल 23 रन 3 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर आप देख रहे हैं। बहुत बढ़िया गेंदबाज की तरफ से करण गेंदबाजी कर रहे हैं और नए बल्लेबाज नए बैटर निखिल मैदान के अंदर आए हैं। सुंदरी चषक 2024 बहुत इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर, डू और डाई। यहां से अच्छा करेंगे तो बिल्कुल आगे और एक बहुत बड़ा मुकाबला खेलने का मौका मिलेगा और आपका सपना भी बहुत बड़ा है। सुंदरी चषक 2024 आपको जीतना है। 23 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। प्रमुख गेंदबाज के तौर पर करण अपने बोरिंग मान पर तैयार। सामना करेंगे ऑलराउंडर खिलाड़ी निखिल। जितेश 19 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया है। बहुत ही उम्दा बल्लेबाजी अपनी टीम के लिए बिल्कुल करते हुए। ऑफ साइड पर फील्ड भी फील्ड है, 3 खिलाड़ी है। ओ गति परिवर्तन किया गया था, टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर और उछाल बिल्कुल था लेकिन गति ज्यादा नहीं थी। करण ज्यादा रन नहीं दे रहे हैं। सुंदर गेंदबाजी प्रमोद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करण द्वारा। नक्कीच आज करण अमित तांडेलचा भार सांभाळतोय, इंजुरीने त्रस्त आहे। प्रशांत घरतने मात्र जरूर दर्शवलं गेलं लवकरात लवकर रिकवर होईल आणि पुन्हा एकदा मैदानाचा जरूर ताबा घेईल। पुन्हा एकदा बॉल तयार, यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय विकास दसगर। त्या चेंडू खाली झेल होईल आणि इथे मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये, नो मिस्टेक, व्हेरी वेल कॅच। फलंदाज बाद निखिल पाटील, बॅक टू द पवेलियन, गॉन, बिग विकेट। तूने
थँक्यू व्हेरी मच एकविरा नायगाव टीम. आपण आलात, अमूल्य वेळ दिला, चांगला खेळ केलात. थोडेसे लेट झालेत परंतु थेट पोहोचले आणि कुठे चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करतील. शैलू यांनी लगेच टीम मीटिंग बोलवली आणि मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये एक चांगलं क्रिकेट. प्रथमेश पाटील रायडरमॅन या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम वेलकम वेलकम. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. 23 रन 3 विकेट के नुकसान पर करण अपने बॉलिंग पार्ट पर तैयार। नए बल्लेबाज हितेंद्र जिन्होंने बढ़िया बल्लेबाजी की थी इससे पहले मैच में, तो कॉन्फिडेंस है, फॉर्म बहुत अच्छा चल रहा है। और नौसरे के रन पर जितेश इंपॉर्टेंट पारी के अंदर 19 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार बैकफुट जाके आंसर पर पूर्ण करना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई अवसर नहीं है। करण ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है, 4 गेंदों में केवल 2 रन दिए हैं, तो समा बांधा है। लेंथ अच्छी है, लाइन अच्छी है, दिशा पर कंट्रोल है। सामने दिग्गज खिलाड़ी देखिए, सेठ बल्लेबाज होने के बावजूद रन नहीं बन पा रहे हैं पत्तू पैकर्स अंकुशमती टीम के लिए। 23 रन्स 23 धावा 3 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 23 for 3 ऑफ टाइम के बाहर गेंद थी, हल्के से पॉइंट क्षेत्र में खेल दिया, क्या खतरा हो सकता है। विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए, वो थोड़ी समस्या रही है। और इसके कारण देखिए हो सकता है जिस तरह से मौका मिला बल्लेबाज को। यहाँ देखिए पॉइंट पर खिलाड़ी मौजूद था, हल्के से गेंद को खेल दिया था, बहुत तेजी के साथ खिलाड़ी यहाँ आए, गेंद को फील्ड किया, थ्रो किया गया था। देखिए पिक्चर में नहीं है, फ्रेम में नहीं है खिलाड़ी, जितेश बंधु फ्रेम में नहीं थे। एक बहुत बड़ा अवसर आपने गंवाया है। स्कोर 24 रन 3 विकेट के नुकसान पर। ओवर इस वक्त तीसरा प्रगति पर 5 ओवर का यह मुकाबला। और साइनाथ अरनाला की तरफ से प्रमुख गेंदबाज गेंदबाजी कर रहे करण की बेहतरीन गेंदबाजी। मिडॉप का खिलाड़ी दारी के अंदर रखा और लॉन्गॉर का खिलाड़ी बॉडी लाइन की तरफ। एक अलग रणनीति, अलग सोच इस वक्त करण की। 24 for 3 काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को स्क्वायर बॉडी की तरफ खेलना चाह रहे थे, बल्ला लगा, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की है। बहुत ही महत्वपूर्ण पारी समाप्त। जितेश बैक टू द पेवेलियन, इन्होंने बनाए 19 रन और 24 4 विकेट के नुकसान पर। डे म्हणून आज हक्काचा दिवस, सुट्टीचा दिवस असतो आणि अशा वेळेला सुभाषजी कदम यांनी परफेक्ट आपण जसा बर्थडे साजरा करतात त्याच पद्धतीने त्यांचं माइंड सेट यावेळेला आपल्याला पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतात प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असतील. तर 24 धावा 4 धक्के बसलेत, 3 षटकांचा खेळ झालाय. म्हणजे इथून 12 बॉल आहेत प्रशांतजी आणि 12 बॉल मध्ये काय टोटल असायला हवी. टायमर जर आपण पाहिला तर 1 मिनिट आणि 47 सेकंद आहेत. म्हणजे तुम्हाला 1 मिनिट 1.5 मिनिटामध्ये ही हे षटक तुम्हाला टाकायचं आहे. विकास धसगर आपल्या गोलंदाजी मार्कवर, पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ता स्फोट जुचंद्र संघ थोडासा स्ट्रगल करतोय. 4 धक्के बसलेत परंतु हितेंद्र भोईर पाती या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चूक करणार नाहीये त्या ठिकाणी. गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, बिग विकेट.
26 जानेवारी अत्यंत महत्त्वाचा दिवस आपल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी असणार आहे आणि त्याचंही सेलिब्रेशन आपण उद्या करणार आहोत. आणि त्यासाठी सकाळी अगदी कोण आपल्या शाळेमध्ये जाईल, कोण हायस्कूलमध्ये जाईल, कोण त्या ठिकाणी प्रशासकीय जे ऑफिस असेल तिथे जाईल. परंतु उद्याचा दिवस देखील आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. 24 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू है और विकास गेंदबाजी कर रहे हैं. इतने अंदर की पारी समाप्त हुई. नए बल्लेबाज दिवेश मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. इस वक्त स्ट्राइकर इन पर बल्लेबाज देखिए इस वक्त दिवेश. भूषण के पास भी मौका है यहां से एक अच्छी पारी खेलने का. टाइमिंग आपका समाप्त हो गया है. फुल टॉस गेंद थी, गेंद को ड्राइव करना चाह रहे थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं. डायरेक्ट हिट हमेशा बहुत डेंजर होते हैं. सेलिब्रेशन करने का मौका मिला विकास की. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. और अब टीवी अंपायर क्या इशारा करते हुए देखने वाली बात है. तब तक आपको रुकना पड़ेगा, तब तक आपको रुकने की जरूरत है. लेकिन बहुत ही अच्छा थ्रो था. प्रशांत घरत बहुत खुश, चेहरे पर मुस्कुराहट बिल्कुल है. प्रशांत घरत यांचा जर विचार केला तर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एक अशी घटना बघितली होती. एका बाजूला कृष्णा सातपुते, आता फलंदाज बाद आहे. तर एका बाजूला आपण कृष्णा सातपुते पाहिला होता. फलंदाज बाद आहे कृष्णा सातपुते. आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत घरत. टॉप क्लास गोलंदाजा विरुद्ध केलेली कामगिरी. दोघं जण एकाच मैदानात, म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ 15 मीटरचं अंतर होतं आणि उभे होते. पाहूया पहिल्यांदा काय घडलंय मैदानावरती. डायरेक्ट हिट केले आणि त्यामुळे फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा पहा, आणखीन एकदा दुसऱ्या अँगलनी डायरेक्ट हिट आणि टीव्ही अंपायरने आउट दिले. तर कृष्णा सातपुते आणि एका बाजूला मी प्रशांत घरतला पाहत होतो प्रमोद. तर सेल्फी काढण्याकरता दोघांभोवती गराडा पडला होता. आता अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, तरी ती गर्दी कमी होत नव्हती. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये प्रशांत घरतला एक वेगळी ओळख. अंडरआर्मचा प्रवास, अंडरआर्मचे आता इथे आपण ओव्हरआर्मचा प्रवास हा त्याच्यासाठी अतिशय वेगळा आहे. आणि आता लवकरच आणखीन एक गोड बातमी येणार आहे, ती आपण त्याबद्दल नंतर बोलू. 24 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कॅमेरामॅनचं देखील तेवढंच कौतुक आहे. जेव्हा प्रशांत घरत यांच्यावरती चर्चा होत होती तेव्हा त्यांनी बरोबर कॅमेरा प्रशांत घरतवरती पकडला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने यावेळेला कॅमेरामॅनचं काम देखील होतं. या मॅचचा जर विचार केला, विकासची अत्यंत महत्त्वाची गोलंदाजी आपण पाहतोय. सुंदर कामगिरी केली. तर पत्तू पॅकर्स थोडासा अडचणीत आलाय. 5 शतक पूर्ण होते. 25 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना दिवेश अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. तर कल्पेशला देखील या ठिकाणी जबाबदारीने खेळावं लागेल. पिलाला कर दे कि तो विकास अपने बॉलिंग मान पर तैयार है. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में. 3 गेंदों में केवल 1 रन दिया है और 1 सफलता अर्जित की है. फ्लैग स्लिप, एक पॉइंट पर खिलाड़ी, एक कवर पर खिलाड़ी मौजूद है. मिडाप को दायरे के अंदर रखा हुआ है. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद और कवर क्षेत्र में खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. फुल लेंथ गेंद और वाइड यॉर्कर गेंदबाज की तरफ से विकास बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 25 रन 6 विकेट के नुकसान पर. चौथे ओवर का खेल आप देख रहे हैं. चौथा ओवर बहुत महत्वपूर्ण है. राइट अप ओवर द विकेट. विकास गेंद को ड्राइव किया. फुल टॉस गेंद थी. इस बार डीपेस्ट कवर पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करे, थ्रो करे, तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. चौथा ओवर है और आखिरी गेंद शेष. 27 विकेट के नुकसान पर पत्तू पैकर्स. विकास की बहुत ही जबरदस्त गेंदबाजी. इस वक्त आप देख रहे हैं 5 गेंदों में केवल 3 रन बनाए हैं बल्लेबाजों ने और 1 विकेट चटकाया. फुल टॉस गेंद दोबारा डीप एक्स्ट्रा कवर पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. बेहतरीन फील्डिंग. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं और विकेट के बीच क्या अच्छी दौड़ लगाई वो देखना बहुत जरूरी है. थर्ड नंबर की तरफ इशारा किया गया. टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे, इंतजार थोड़ा करना पड़ेगा. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 32 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि आमच्या सर्वांचा आवडता दिवस समीर कासारे, तुझा वाढदिवस. समीर, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देवो. क्रिकेटमधलं आपलं भविष्य उज्ज्वल आहे. अजूनही चांगली कामगिरी तुम्ही करा. तुम्हाला शुभेच्छा. टाळ्यांचा गजर त्या ठिकाणी होतोय आणि आम्हाला फलंदाज नॉट आउट. या ठिकाणी फलंदाज नॉट आउट आहे. 27 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 29 धावा असतील, आकडे बदलणार आहेत. त्रिशिका 11 मध्ये आपण पाहू शकता समीर त्या ठिकाणी उपस्थित आहे. आजचा उत्सव मूर्ती आहे, अर्थात त्याचा वाढदिवस आहे. आजचा दिवस आहे खास. वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. 29-6 गड्यांच्या मोबदल्यात. आपण कॅमेरामॅन किती हुशार आहेत बघा. ही टीम आहे, तुम्ही स्क्रीनवरती आहात. सत्यनारायण कोपरी, समीर त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता पाहू शकता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एकदा टाळ्यांचा गजर करा समीरसाठी.
कासारे, वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना. एक जबरदस्त टायमिंग ऑफ झालेला आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय 4 षटकांचा खेळ 29 वर 6 स्ट्रगल करतायत पत्तू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ता स्पोर्ट जुचंद्र. तुमचं टायमिंग समाप्त झाले, म्हणजे मगाशी आपण चौथ्या षटकाचा खेळ सुरू असतानाचं टायमिंग तुमचं संपलेलं आहे. त्यामुळे पंच देखील त्या पंचांनी खूप चांगली कामगिरी केली गेल्या 5 दिवसामध्ये. करणची गोलंदाजी खूप सुंदर आहे. टायमिंग संपलेला आहे, त्यामुळे नियम सातत्याने तुम्हाला सांगितलं जाणार नाही. 5 क्षेत्ररक्षक 29 रनची विकेट के नुकसान पर. करण तैयार, इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. टिप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टाइम के बाहर वाली गेंद नीचे रही है. बिंदी गेंद के साथ आगाज किया करण ने. इस ओवर की बात करें तो शुरुआत बहुत बढ़िया. पहले ओवर में पूरी तरह से बांध के रखा था, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया और विकेट टेकर गेंदबाज है करण. स्कोर 29 विकेट के नुकसान पर. इस बार भी ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे, गति परिवर्तन किया गया था. यहां विकेट गिरना तय है, विकेट गिरना तय है. नए बल्लेबाज को मैदान के अंदर आना पड़ेगा. स्कोर अगर देखें तो 29-7 विकेट के नुकसान पर. करण रन नहीं दे रहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत करणने काय गोलंदाजी केले, जबरदस्त. 1.2 ओव्हरचा आतापर्यंत त्याने खेळ केलाय. 3 धावा आणि 1 गडी बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना पाहायला मिळेल मिस्टर अक्षय. 29-7. आज रविकांत या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. 12th मॅनच्या भूमिकेत नेहमीच सातत्याने पाहायला मिळतात आणि एक चांगलं क्रिकेट पाहू शकाल. 29-7 धक्के बसलेत. शिवनेरी चषक 2024 वर्ष 4थे. विराथन बुद्रुक, नांदगडी पाडा, शिवनेरी ग्रुप आणि अनिलजी किनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली दखल, खूप मेहनत. यावेळेला ऑफसाईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ रोखलं गेलंय, स्टॉप केलंय जयेश घरत. जयूच्या माध्यमातून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला आणि तिथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 31 या धावसंख्येवर 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. प्रशांत, इथून 3 बॉल आहेत, म्हणजेच 1 ते 2 मोठे फटके. या सामन्यामध्ये अतिशय रंगतदार निर्माण करणारा षटकार किंवा इथून सॅटिस्फाईड स्कोर जरूर पाहायला मिळेल. पुढील बॉल करण. ऑन साईडला खेळायचा तो ऑफ साईडला, परंतु कॉन्फिडेंटली हा फटका नव्हता. क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा राहिले साईनाथ अर्नाळा या संघाच्या माध्यमातून. आणि अर्नाळा म्हटलं की पावसाळ्याचे दिवस झाल्यानंतर ती स्पर्धा आठवते. मुसळधार पाऊस आणि डॅनियल खावरी, अर्थातच बाब्या यांची स्पर्धा, म्हणजेच रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो. खूप प्रेक्षक वर्गांची लयलूट त्या स्पर्धेमध्ये होते आणि डॅनियल खावरी एक अतिशय सुंदर व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत करणने आज अमित तांडेलची जागा भरून काढले. विघ्नेश पहिल्या मॅच मध्ये नव्हते. हार्दिक पंड्या स्टाईल मध्ये आपण त्यांना पाहू शकतायत. हरवणारी खेळाडू. 32-7 धक्के बसले. 2 बॉल आहेत. स्लोवर 1 या ठिकाणी पाहायला मिळतोय. करणने खूप चांगली टेक्निक यूज केली गेले. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग बाय करण. 11 बॉल मध्ये फक्त 4 धावा आणि 3 विकेट्स या ठिकाणी मिळवले गेलेत. काही गोलंदाजी केले करणने, परिपूर्ण रोखलं गेलंय ते पत्तू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ता स्पोर्ट जुचंद्र संघाला. उलटॉस बॉल, अक्षयचा मिस टायमिंग स्ट्रोक. विकास धसगर कोणतीही मिस्टेक करणार नाहीये आणि चौथा यावेळेला बळी मिळवतोय. आपल्या 2 षटकांमध्ये 4 धावा, 4 गडी बाद. यंदाच्या हंगामामधली ही बेस्ट बॉलिंग फिगर असेल ती करणची आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना करण उद्याच्या दिवसात स्टेटसला सुद्धा टाकेल की 4 विकेट मी कशा पद्धतीने घेतलेत, यात मात्र शंका नाहीये. करण व्हेरी वेल बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार. काय जबरदस्त इकॉनॉमी पाहायला मिळाला. 2चा इकॉनॉमी, 9 बॉल डॉट. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 4 बॉलवर एकंदरीत 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर, बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है और फिलहाल ये विकेट देखिए फुल टॉस गेंद थी, कहीं पर भी खेल सकते थे. टाइमिंग अच्छा नहीं था. गेंद दायरे के अंदर जो खिलाड़ी, बिल्कुल आप देख सकते हैं इस वक्त विकास के हाथ में आई और कोई गलती नहीं है.
बहुत बेहतरीन 30 गेंदे और 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल है, उसमें कोई संदेह नहीं है। और कैनन गिरीश का इंजन गर्म है, जो हमारे ड्रोन कैम्प के ऑपरेटर हैं कॅनॉन कॅनॉन कॅनॉन। गिरीश आपण पाहतायत खूप चांगले क्षणचित्रे फितीत केलेत आणि हे क्षण मात्र फितीत राहणारे पाहायला मिळत आहेत। यस पंच, बॉल द्यायचा आहे, मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या। विजयासाठी 33 धावांचं लक्ष। याला मॅच मध्ये काय जबरदस्त कणखर फलंदाजी केली होती पहिल्याच वसी चॅम्पियन विरोधात निखिल ओघेने, आणि बुमबुम आज खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर, स्वतःच्या कामगिरीवर। ग्रेट बॅटिंग म्हणून मी उल्लेख केला होता, एक ग्रेट फिनिशर जेव्हा जेव्हा संकटात संघ सापडतो तिथून बाहेर काढतो। हा खेळाडू आपण सातत्याने पाहिलंय। आईस्क्रीम पॉइंट यांच्याकडून काल कॉफी आपल्याला पाहायला मिळाली होती, अतिशय सुंदर चवदार कॉफी आपण पाहू शकलात। घरात किचन चायनीज व भुजिंग सेंटर, व्हेज नॉन व्हेज, मंगलदाजी घरात त्यांचं बॅनर्स, आणि त्यांनी सुद्धा 1100 रुपयांचं या ठिकाणी आर्थिक सहाय्य बबन किनी विनायक किनी यांचं एक मात्र मंडप डेकोरेटर्स म्हणून ओळख पाहायला मिळते। 33 धावांचं लक्ष। श्री समर्थ कृपा बॅनर प्रिंटिंग, पंकज पाटील, विकास, दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी सुप्रीमो चषक रिप्रेझेंट केलंय। अप्रतिम चांगल्या प्रकारचे खेळाडू मात्र हे दोन बंधू आपल्याला सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत। प्रशांत घरत, जयू घरत, साजिद लाला सर त्या ठिकाणी आपण पाहू शकाल। भरपूर चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळले, 40 प्लसचं क्रिकेट सुद्धा खेळत आहेत। सागर मोरे सर खार जिमखाना च्या माध्यमातून गेल्या वर्षात त्यांनी KPL सुद्धा हाताळली, म्हणजेच खार प्रीमियर लीग ते स्वतः खेळले होते, आणि त्यानंतर पाऊल ठेवलं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर JP पॅनल मध्ये। कॅमेरा आपण पाहू शकता, आजचा जो उत्सव मूर्ती आहे अर्थात समीरच्या दिशेने गेलाय ड्रोन कॅमेरा, आणि तिथे थोडा जल्लोष आपण पाहिलाय, आणि तो अतिशय वेगानं आता कुठे येतोय बघूया, कुठे अजून येतोय, मैदानावरतीच आहे। यापूर्वी त्यांनी समालोचन कक्षामध्ये आता गिरीश आपले जे आहेत ना कॅमेरामॅन, त्यांनी तो बरोबर कॅमेरा इथे कॉम्बॉस मध्ये घेऊन आले होते। मला वाटलं चला हवा त्याचा कार्यक्रम होतोय की काय। गिरीश एवढी थंडी पडली, थंडी अगदी जोरात आहे, आणि आता कॅमेरा तिथे आपण पाहू शकता जंगलामध्ये तारे सितारे आहेत बघा कशा पद्धतीने आपण पाहू शकता। आकाशामध्ये चंद्र, डोंगरावरती तारे। आपण मॅचच्या दिशेने जाऊया। 33 धावांचं लक्ष घेऊन उतरले दोन बॅटर अर्नाळाचे ब्रँड। यावेळेला ऑन साइडला पहिल्याच बॉलवर अटॅकिंग मोड मध्ये चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता। ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, 6 धावा। निखिल रेड्डी आणि शुभम पाध्ये यांच्या स्वागतासाठी 6। अरे बर्थडे आहे भावाचा, अन्न जलच साऱ्या गावाचा, बर्थडे आहे भावाचा, अन्न जलच साऱ्या गावाचा। थँक्यू। पहिल्याच बॉलवर षटकार, आक्रमकतेचा सितारा, बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, स्टँडर्ड वर्सेस स्टँडर्ड। अप्रतिम सन्मान दिला गेला। प्रशांत गरज जाणतायत कैवल्य पाटील बंधू एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख सातत्यपूर्ण पाहायला मिळते। आज गिरीश भलत्याच मूड मध्ये दिसत आहेत, आज आपण पाहू शकाल। 2 बॉल 7 धावा व्हायला हवं, एन्जॉय व्हायला हवं। आणि इथे जर आपण पाहिलं तर ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे एक क्षणचित्रे फितीत केली जात आहेत, आमच्या लाडक्या प्रेक्षकांपासून तर कॉमेंट्री स्टुडिओपर्यंत आणि मान्यवरांपासून तर खेळाडूंपर्यंत आपण सातत्याने हे पाहतोय एक क्षणचित्रे। 7 धावा, 2 बॉलचा खेळ झालाय। रिस्पेक्ट दिलं त्या ठिकाणी प्रशांत घरत लगेच जात आहेत, आणि या वेळेला गायडन्स करत असताना आपल्या बंधूला की इथे चांगलं खेळ करायचं आहे। 26 धावांची गरज असेल 28 बॉल मध्ये। रिक्वायर्ड रन रेट 5.57चा। 2 चेंडूचा खेळ झालाय। साईनाथ अर्नाळा संघ एक जुनाच अंतसंघ म्हणून ओळखला जातो, तर गेल्या वर्षात जबरदस्त असोसिएशनच्या माध्यमातून ज्या खेळाडूने कदा पाटील यांना सुद्धा आपण पाहताय, जितू पाटील यांना सुद्धा आज पाहतायत। यावेळेला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। साईडला मिलिंद नाकू साईनाथ अर्नाळा संघाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येत असतात, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम। संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली। 3 बॉलचा खेळ झालाय। कैवल्य पाटील बंधू एक मॅग्निफिसंट प्लेयर। 27 बॉल 26 धावा। पुन्हा एकदा बॉलर तयार।
ऑन साइडला पूलच्या फटक्यात कन्वर्ट केलं, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार नाहीयेत, मात्र आर्यन पुढे सरसावला गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फेकी करेल, 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. 2 फ्लॅश लाईट त्या ठिकाणी आपण पाहत आहेत, म्हणजेच आम्ही आहोत मॅचचा या वेळेला जरूर आनंद घेत आहोत असं दर्शवत असताना 27 तारखेला खास करून अशा प्रकारच्या फ्लॅश लाईट ऑन होताना पाहायला मिळतील. मी जव्हारमध्ये एक स्पर्धा केली, नाईटची स्पर्धा होती, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रशांतजी पूर्णपणे जे फ्लड्स लाईट होत्या बंद केल्या होत्या आणि गुरसई बीची मॅच चालू होती आणि त्यावेळेला फ्लॅश लाईटचा एकंदरीत प्रकाश जो होता तो वाखाणीजोगे पाहायला मिळाला होता. 9 धावा, 4 बॉलचा खेळ झालाय, 5 एकंदरीत षटकांचा सामना. ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट कडक, यावेळेला चेंडू निघून येईल आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी. चौकार, खूप चांगला फटका यावेळेला आपण पाहू शकलात. हेलिकॉप्टर शॉट कसा खेळावा याचा प्रत्यय यावेळेला देत असताना पाहायला मिळतोय मिस्टर जयू. पुन्हा एकदा बॉल तयार, संघाची धावसंख्या 13 धावा. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहेत. हळूहळू उद्याच्या दिवसात पालघर डहाणू नो पॅकर्स उद्या आपण पाहणार आहोत, कोणते संघ असतील आम्ही पोचू. ऑन साइडला शफल झाले, सरळ हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं, चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, षटकार 6. या षटकाराने संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये पोहोचले गेले विदाउट लॉस. उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं पालघर डहाणू गट आपल्याला पाहायला मिळतो, त्यामध्ये MS11 झाई हा संघ 2 हात करणार आहे. पवनसूत नवली या संघाबरोबर विकी 11 युवा उमरोळी, परी 11 धाकटी डहाणू, वंश 11 डहाणू वर्सेस विनर्स टेंभोडे आणि सातपाडी वर्सेस अजून एक संघ आपल्याला ऍडिशनल पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. अक्षय आपल्या गोलंदाजी यावेळेला आपण पाहू शकतायत येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात केली. 24 बॉल मध्ये 14 धावेची आवश्यकता. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. क्लीन अँड क्विट असं टेलिकास्ट आणि सिक्सर सुप्रीमो खऱ्या अर्थानं या स्पर्धेला यूज केले गेलेत. केतन शेठ जे सिक्सर सुप्रीमोचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, रॉकी ग्रुप चषकामध्ये सिक्सर सुप्रीमो आपण पाहिलं होतं, हे चेंडू यूज केले होते. ऑफ साइडला गॅप मध्ये खेळला गेलाय, सरळ चेंडू निघून जाईल आर्यन भोईरला, या बॉलला बीट करत चौकाराकरिता. ग्रेट टाइमिंग, ग्रेट शॉट, प्रशांत गरत, चौकार. शानदार बल्लेबाजी कर रहे दोनों बल्लेबाज और आग दोनों तरफ से लगी हुई है. थोड़ा सा समय मिला बैकफुट पर और उसका भरपूर फायदा इस वक्त मिड ऑफ है. एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी उसमें 20 सेकेंड बॉडी रन के बाहर चली गई. 4 रनों के लिए स्कोर 23 रन बगैर किसी नुकसान के. दबाव बिल्कुल गेंदबाजों के ऊपर बढ़ रहा है. 23 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता आहे. प्रशांत गरत आपल्या गोलंदाजी मार्कवर. 20 ते 25 फेब्रुवारी याच मैदानात चापेवाडी चषक आपल्याला पाहायला मिळेल. वसई विरार गट सुद्धा आपण पाहणार आहोत. ऑन साइडला शफल झाले, सरळ चेंडूला पाठवला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आउट ऑफ द पार्क, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. षटकार, खूप चांगला फटका. महिला वर्गांच्या स्वागतासाठी या चेंडूने मात्र भेट दिली. खूप चांगला फटका होता, शफल झाला आणि सरळ चेंडू आपण पाहू शकता. खूप चांगलं कॅमेरा वर्क, मुनीत कुडू अँड अनुराग चव्हाण, ग्रेट कॅमेरामॅन. 4 धावेची आवश्यकता. हळूहळू विजयाची नौका किनाऱ्यावर लावत असताना ऑन साइडला घुटनाट एक सिक्सर देख, क्लास, क्वालिटी, स्टाइलिश फिनिश. हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये हा स्ट्रोक 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. काय जबरदस्त गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला मात्र वळवला गेला. बॅटचा फ्लो अप्रतिम. स्वीपच्या माध्यमातून हा चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. स्टाइलिश फिनिश.